यासाठी लक्ष्मीनारायणाची ही प्रतिमा आणि आजच्या कार्यक्रमाची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय। सर्वांच्या सोबत एक ग्रुप फोटो इथे आला, कारण ज्या काळामध्ये दशावताराला आपण साथ दिली तो काळ मी विनंती करतो भाऊ काका दारवाळकर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा। दशावतार क्षेत्रातील एक मोठं नाव नारद म्हटल्यानंतर विठ्ठल गावकर हे सर्वांना सुपरिचित आहे, पण त्याचबरोबर मत्स्यगंधा या नाटकातील पराशर असो, द्रौपदी वस्त्रहरण या नाटकातील धर्म असो, भरत भेट या नाटकातील भरत असो, अशा अनेक भूमिका ज्यांनी आपल्या अष्टपैलू कलाकारीच्या आणि अदाकारीच्या जोरावर गाजवल्या। आणि त्याचबरोबर अधांतरी हे झुले नभांगण आणि कृष्णा पवार यांच्या कॅसेट मधील हर 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 नटेश्वरा करुणानंद नटेश्वरा, त्याचबरोबर नमन तुला गणराया यासारखी अनेक अजरामर नाट्यगीतं दशावताराला आणि भारताच्या त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मराठी संगीताला ज्यांनी दिले, विठ्ठलजी गावकर यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या होता। आजच्या तरुण पिढीला ही नावं सुद्धा माहिती नसतील, पण दरवर्षी या नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं अशा काही गुणवंत कलाकारांचा सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जी नावं आजच्या पिढीला माहिती नाहीये, ती नावं ऐकायला स्वतःचे कलाकार सुद्धा नाहीये, मात्र जिथे कुठे असतील तिथे आज त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल की एवढं वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही त्यांची आठवण करणारे, आठवण काढणारे नाट्यप्रेमी वालवलमध्ये आहेत। हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर स्वर्गात सुद्धा त्यांचे डोळे नक्कीच पाणावतील आणि अशा आमच्या वालवलच्या एका सुपुत्रांचा सन्मान होतोय आणि हे नाव आहे मनोहर कवठणकर। मनोहर कवठणकर आज आपल्यामध्ये नाहीयेत, मात्र त्यांचा पुतण्या सुंदर कवठणकर इथे उपस्थित आहेत। मी विनंती करतो व्यासपीठावरील मान्यवरांना, भूमिका ज्यांनी अक्षरशः गाजवल्या, रंगवल्या, फुलवल्या, आजही मनोहर कवठणकर यांचा राम, मनोहर कवठणकर यांचा कृष्ण, मनोहर कवठणकर यांचा अर्जुन आणि मनोहर कवठणकर यांचा कर्ण अनेक रसिक प्रेक्षकांना आठवत असेल। कदाचित त्या फक्त आठवणी राहिल्यात, मात्र या आठवणी आज आम्ही ताज्या करण्याचा प्रयत्न करतोय। मनोहर कवठणकर यांच्या कुटुंबियांचा आम्ही सन्मान करतो आणि त्यानिमित्तानं आम्ही मनोहर कवठणकर यांच्या कुटुंबियांकडे प्रदान करतो। मी वाचून दाखवतोय। सन्माननीय कैलासवासी मनोहर कवठणकर कुटुंबीय यांची कोकणची लोककला असलेला दशावतार या कलेची आपल्या वडिलांनी केलेली सेवा याबद्दल आपल्या कुटुंबियांचा हा हृदय सन्मान। अतिशय कठीण आणि खडतर काळामध्ये तुमच्या काकांनी दशावतार कंपनीमध्ये अनेक भूमिका साकारून ही प्राचीन कला जिवंत ठेवली। राजा, कृष्ण, अर्जुन, कर्ण, राजपुत्र, इंद्र अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय देताना त्यांची प्रतिभा अजूनच उज्ज्वल बनवली। यासाठी त्यांचा हा सन्मान आपल्याकडे आम्ही सन्मानाने प्रदान करतो। अशा प्रतिभासंपन्न कलाकारांच्या घरी तुम्ही जन्म घेतला हे तुमचं सौभाग्य। कैलासवासी मनोहर कवठणकर यांच्या कुटुंबियांचा सन्मान होतोय। त्यांच्या वतीने त्यांचा पुतण्या सुंदर कवठणकर या सन्मानाचा स्वीकार करतो। दशावतार नाट्य मंडळाची सेवा या कलाकारांनी केली आणि 2 वर्ष वालवलकर दशावतार नाट्य मंडळ सुद्धा चालवलं होतं आणि ते नाव आहे कैलासवासी कृष्णा लाडू कोळंबकर। कृष्णा लाडू कोळंबकर हे नाव कदाचित आपल्याला परिचित नसेल, मात्र दादू कोळंबकर हे नाव सर्वांना परिचित आहे आणि कृष्णा लाडू कोळंबकर हे आपल्या सर्वांच्या लाडक्या दादू कोळंबकर यांचे वडील आहेत। आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा व्यासपीठावर हा सन्मान संपन्न होतोय। दादू कोळंबकर, भालचंद्र उर्फ दादू कोळंबकर या सन्मानाचा स्वीकार करताना कैलासवासी कृष्णा लाडू कोळंबकर यांनी वालवलकर दशावतार नाट्य मंडळाची सेवा केली। 2 वर्ष कठीण काळामध्ये वालवलकर दशावतार नाट्य मंडळ त्यांनी चालवलंय आणि आज वालवलकर दशावतार नाट्य मंडळ एका चांगल्या उंचीवर आपण पाहतोय। मात्र कठीण काळामध्ये ज्यांनी या वालवलकर दशावतार मंडळाच्या पेटाराची या तांबड्याची सेवा केली त्या सर्वांचा हा सन्मान प्रतिकात्मक स्वरूपात वितरित होताना देतोय। सन्माननीय कैलासवासी कृष्णा कोळंबकर हेरेकर कुटुंबीय यांचा सन्मान आणि त्यासाठी आम्ही त्यांना सन्मान पत्र देतोय। या सन्मान पत्राचं मी वाचन करतोय। सन्माननीय कैलासवासी कृष्णा कोळंबकर हेरेकर कुटुंबीय यांची कोकणची लोककला असलेल्या दशावतार कलेची आपल्या वडिलांनी केलेली सेवा याबद्दल आपल्या कुटुंबियांचा हा हृदय सन्मान। अतिशय कठीण आणि खडतर काळामध्ये तुमच्या वडिलांनी दशावतार कंपनी चालवणे आणि त्यात काम करणे अशा दुहेरी जबाबदारीतून त्यांची प्रतिभा अजूनच उज्ज्वल बनवली। यासाठी त्यांचा हा सन्मान आपल्याकडे आम्ही सन्मानाने प्रदान करतोय। अशा प्रतिभा संपन्न कलाकाराच्या पोटी तुम्ही जन्म घेतला हे तुमचं सौभाग्य।
कैलासवासी कृष्णा कोळंबकर यांचा सन्मान आम्ही भालचंद्र उर्फ दादू कोळंबकर यांच्याकडे सन्मानाने वितरित करतो. धन्यवाद.